नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटले पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज थंडी विशेष आपण लोणच्याची रेसिपी बघणार आहोत। अगदी मिक्स लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। आज आपण जे लोणचं बनवणार आहे ते आपण खास तोंडी लावण्यासाठी, ज्या लोकांना सर्दी खोकला वगैरे होत असेल अशा वेळेस ना तोंडी लावण्यासाठी खास आपण थंडीमध्ये विशेष आल्यापासून आलं मिरची असं आंबील असं लोणचं बनवतो। त्याच पद्धतीने आज मी तिखट आणि चटकदार असं लोणचं बनवायचं। चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मिक्स लोणचं बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। तर मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या म्हटलं तर ह्या जास्त तिखट नसलेल्या ह्या मिरच्या आहेत। त्याचप्रमाणे आंबी हळद घेतलेली आहे, लिंबू घेतलं आहे, गाजर एक मोठं घेतलं आहे आणि आलं घेतलं आहे। चटकदार असं हे लोणचं रेडी होतं आणि थंडीमध्ये विशेष म्हणजे अशा पद्धतीने मिक्स लोणचं केलं जातं। तर आज आपण तीच पद्धत बघणार आहोत। तर सर्वप्रथम हे गाजर आहे, हे मी स्वच्छ सालं काढून घेणार, आलं आणि त्याचप्रमाणे ही आंबी हळद आहे त्याचीसुद्धा सालं काढून घेणार आहे आणि सर्व हे स्वच्छ अगोदर धुवून घेतलेलं आहे, कोरडं करून घेतलेलं आहे आणि ही सालं काढून घेतल्यानंतर हे मी कट करून घेतलं। आता कट कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार। जे मी साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते। तर मी ही आंबी हळद घेतली आहे। ही आंबी हळद आहे ही स्वच्छ धुवून साफ करून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। असे आपण उभे असे हे तुकडे असे ह्याचे कट करून घेतलेले आहेत, हे बघू शकता। आलं घेतलेलं आहे आणि आलं आहे हे बारीक असे तुकडे ह्याचे कट केले आहेत, ह्याची सालं वगैरे काढून घेतली। त्याचप्रमाणे गाजर घेतले आहे, गाजरसुद्धा आपण स्वच्छ धुवून सालं काढून घेतली आहेत आणि उभी अशी कट करून घेतलेले आहेत। मिरची घेतली आहे, मिरचीसुद्धा स्वच्छ धुवून असे उभे असे ह्याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत। आता इथे मला जेवढं लोणचं भरायचं आहे त्या पद्धतीने मी साहित्य घेतलेलं आहे। तर साहित्य म्हटलं तर बघू शकता अशा 4 डिश मी एवढ्या घेतलेल्या आहेत। प्रमाण म्हटलं तर इकडे मी 2 मोठे आल्याचे तुकडे घेतले होते, त्याचप्रमाणे एक मोठं गाजर घेतलं होतं। मी अगोदर व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे की किती गाजर आणि मिरच्या किती घेतल्या होत्या। इथे मी घेतलं आहे हिंग पावडर, हिंग पावडर आहे ही 1.5 चमचा घेतलेली आहे। मिरची पावडर घेतली आहे 3 चमचे। आता इथे मिरची पावडर म्हटलं तर तिखट जसं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही इथे लोणच्याचा वापर करू शकता, म्हणजे जेवढं तिखट लोणचं लागेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची पावडर वापरायची आहे। राईचे गोळे घेतले आहेत 1 वाटी। चमच्याच्या मापाने म्हटलं तर तुम्ही इथे 8 चमचे मी इथे राईचे गोळे घेतलेले आहेत। मेथी घेतली आहे 1 छोटा टेबलस्पून, 1 चमचा हळद घेतली आहे आणि मीठ घेतलेले आहे 3 चमचे। त्याचप्रमाणे 2 लिंबू घेतले, त्याचा आपण रस काढून घेणार आहोत। आता चमचा म्हटलं तर ह्या चमच्याच्या मापानेच आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता जेवढं तुम्ही इथे साहित्य म्हणजे जेवढी मिरची आलं जेवढं साहित्य घेतलं त्याप्रमाणे मी एवढं माप घेतलं। तुम्ही याच्यामध्ये जरा कमी करायचं असेल लोणचं तुम्ही ह्याचा थोडं कमी साहित्य वापर करून तुम्ही लोणचं भरू शकता। आता सर्वात महत्त्वाचं आहे हे राईचे गोळे। तर हे राईचे गोळे ते आपण भाजून घेऊया। राईचे गोळे भाजण्यासाठी मी इथे एक पितळेचं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये राई घालूया। आता इथे मी राईचे गोळ्याचा वापर केला, इथे तुम्ही अख्खी राई येते ती घेतली तरी सुद्धा चालेल। आता इथे ना आपल्याला हे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही राई आहे ही एक 2 ते 3 मिनिटासाठी फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे। जास्त सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची नाही, कारण जास्त भाजले तर राईचे गोळे आहेत हे लगेच करपले जातात आणि लोणच्याला मग तो कडवटपणा जाणवतो, त्याचप्रमाणे कलर सुद्धा चेंज होतो। ते राईचे गोळे आहेत हे मी भाजून घेतले, हे आपण काढून घेऊया। राईचे गोळे आहेत हे भाजून जाते। इथे आपण मेथी घेतली आहे ती भाजून घेऊया। आता मेथी सुद्धा इथे थोडीशी ना आपल्याला जास्त थोडीशी भाजून घ्यायची आहे, कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत, कारण मेथी आहे ही आपल्याला मिक्सरला फिरवायची आहे। जर का तुम्ही व्यवस्थित ही भाजली नाही तर मिक्सरमध्ये हिची पावडर होत नाही आणि हिची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। जर का आता ही थोडीशीच मेथी आहे मिक्सरला वाटली देखील जात नाही, अशा वेळेस काय करायचं आपल्याला खलबत्त्यामध्ये ही ठेचून घ्यायची, बारीक पावडर करून घ्यायची। आता बघू शकता हा थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतला आहे, गॅस बंद केली। आता ही मेथी आहे ही आपण काढून घेऊया। मेथी ही भाजून घेतल्यानंतर मी गॅस बंद केला आणि पातेलं आहे हे बऱ्यापैकी गरम असतं, त्याच्यामध्ये हे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ आहे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। परतवून म्हटलं तर मिठामध्ये थोडासा ओलापणा वगैरे असेल तो निघून जातो, म्हणून थोडंसं असं आपण गरम पातेलं असतं त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ घालून थोडंसं 1-2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं। राईचे गोळे आहेत ना हे मी थंड केले आणि त्यानंतर मिक्सरला जाडसर पावडर करून घेतली, त्याचप्रमाणे मेथीची सुद्धा जाडसर पावडर करून घेतलेली आहे। आता पुढे जाऊन नंतर मी दाखवणार, तिथपर्यंत मी एक पातेलं घेतलं आहे, पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे, तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं। आलं जे मी बारीक तुकडे कट केले होते ते ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि आपल्याला हे परतवून घ्यायचे। आता इथे मी जे आलं घेतल्यानं अगदी 1-1.5 मिनिटासाठी आपल्याला परतवायचं आहे, जास्त देखील परतवायचं नाही आहे। मिनिटांसाठी मीडियम गॅसवर हे मी आलं हे परतवून घेते, जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश वगैरे असेल तो निघून जातो। म्हणजे इथे आपल्याला आलं कडक देखील करायचं नाही आहे किंवा शिजवायचं देखील नाही आहे। आता बघू शकता अगदी मी 1-1.5 मिनिटासाठी हे मीडियम गॅसवर परतवून घेतलं। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आलं तेलाला मी परतवून घेतल्यानंतर इथे मी आंबी हळद घेतली आहे ती घालून आपण 1-2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर आपण परतवून घेणार आहोत। आता इथे मी जे तेलाचा वापर केला आहे ना तो आपल्या घरगुती साहित्यामध्ये जे आपण जेवणासाठी वापरतो तेल, तेच हे तेल आहे, वेगळं तेल वगैरे काही घेतलेलं नाही आहे।
आता इथे सुद्धा आपल्याला मोठ्या शेगडीवर 1-2 मिनिटासाठी इथे आपल्याला ही आंबी हळद आहे ही परतवून घ्यायची आहे। इथे सुद्धा तेच आहे, जेवढा ओलापणा असेल आंबी हळदीमध्ये तो ओलापणा निघून जाण्यासाठी इथे आपण आंबी हळद आहे ही तेलावर परतवून घेणार आहोत। आता इथे ना आपल्याला हे लोणचं आहे वर्षभर हे टिकून राहतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे लोणचं बनवलं ना का टेस्टी लागतं, त्याचप्रमाणे लोणच्याला बुरशी येत नाही आणि लोणचं देखील खूप छान टिकून राहतं। मी आंबी हळद, आलं, मिरची आणि गाजर असे मी हे 4 प्रकार घेतलेले आहेत, म्हणजे आपण मिक्स लोणचं भरतोय। तर इथे ना तुम्हाला 1 वाटीच्या प्रमाणात तुम्हाला हे लोणचं बनवायचं असेल ना तरी सुद्धा चालेल। 1 वाटीच्या मापाने तुम्ही आंबी हळद घ्या, आलं घ्या, मिरची घ्या, असं घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि आलं जे मी बारीक कापलेलं आहे, कारण आलं कसं आपली मुलं असतात ती सुद्धा लोणचं खातात आणि बऱ्याच जणांमध्ये आलं तोंडात आलं की आवडत नाही, त्याच्यामुळे ना त्याच्या आल्याचे तुकडे आहेत ना ते मी लहान केलेले आहेत, म्हणजे थोडेसे लहान असले का मुलं खातील पण, आणि एकदम मोठा तुकडा असला ना तर तो मग खायला होत नाही, म्हणून त्याचे एकदम लहान तुकडे घेतले आहेत। पण आंबी हळदीचे असे ना मोठे मोठे तुकडेच करून घ्यायचे, म्हणजे लांबसर असे। आता बघू शकता हे 1-2 मिनिटासाठी हे मी परतवून घेतलेलं आहे। आंबी हळद म्हटलं तर रक्त शुद्धी करण्यासाठी ही आंबी हळद शरीरासाठी चांगली असते आणि बहुगुणी औषधी अशी ही वनस्पती आहे, त्यामुळे आरोग्यासाठी ही आंबी हळदीचं लोणचं थंडीत खायला अति उत्तम। आता ही आंबी हळद आहे मी 2 मिनिटासाठी ही परतवून घेतली। आता ही आपण ही सुद्धा काढून घेऊया। आंबी हळद परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया मिरची। आता मिरची सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला ही सर्व परतवून घ्यायची 1-2 मिनिटासाठी। मिरचीमध्ये पण ओलावा असेल ना तो निघून जातो, म्हणून थोडीशी ही मिरची आहे ही तेलावर परतवायची। त्याचप्रमाणे तेलामध्ये ही थोडीशी तळली ना का लोणच्यामध्ये खूप छान लागते आणि तिखटपणा पण थोडासा कमी होतो। तर इथे आहे ना आता हा मिरची ना 1-2 मिनिटं बघू शकता असा थोडासा ना कलर चेंज होईपर्यंत आपण परतवून घ्यायची आहे। आंबी हळद सुद्धा ज्यावेळेस आपण तेलावर परतवतो ना तिचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की तेलावर खूप छान परतलेली गेली आणि त्यानंतर आपण काढून घ्यायची। आणि तेल म्हटलं तर मी 1 मोठा पेला भरून मी तेल घेतलं होतं, तेवढं बी आपल्याला हे भाजण्यासाठी लागणार आहे। बऱ्यापैकी मी पुन्हा मी इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे। आता ही सुद्धा मीडियम गॅसवर मी 1-2 मिनिटासाठी फक्त परतवून घेतले, थोडासा कलर चेंज झाला आहे। आता ही मिरची आहे ही आपण काढून घेऊया। आपल्याला कुठलेही साहित्य आपण जे घेतलं आहे ते जास्त परतवायचं नाही आहे, नाहीतर तुम्ही खूप परतवले तर त्याची टेस्ट आहे ती लोणच्यामध्ये उतरून जाते। म्हणजे आपल्याला जो लोणच्याचा म्हणजे जो आपण आलं, आंबी हळद, मिरची घेतली त्याचा कडकपणा आहे तो तसाच ठेवून द्यायचा आहे इथपर्यंतच आपल्याला, म्हणजे एकदम नरम सुद्धा ही तेलामध्ये करायची नाही, म्हणून 1-2 मिनिटं फक्त परतवून घ्यायची आहे। आता हे मी काढून घेते। मिरची परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत गाजर, ते सुद्धा आपण मीडियम गॅसवर परतवून घेऊया। गाजर सुद्धा 1-2 मिनिटासाठी मी मोठ्या शेगडीवर परतवून घेणार आहे। ह्यातला सुद्धा आपल्याला थोडासा ओलावा आहे तो कमी करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे लोणचं खूप छान लागतं। म्हणजे गाजराची जी टेस्ट आहे ना ही टिकून जाते, म्हणजे एकदम गाजर आहे ना हे तेलामध्ये अगदी नरम सुद्धा करायचं नाही, याचा कडकपणा जेवढा आहे ना तेवढाच आपल्याला हा टिकवून ठेवायचा आहे। आता 1-2 मिनिटं मस्त आहे बघा, हा थोडासा हा कलर हा चेंज होतो, त्याचप्रमाणे असा आपल्याला आवाज येतो, इथपर्यंतच आपल्याला हे गाजर आहे हे 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे। आता हे गाजर सुद्धा मी काढून घेते। आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी लोणच्याच्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, आंबट, तिखट, गोड लोणचं, त्याचप्रमाणे मुरंबा, स्वीट डिश आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेज नॉनव्हेज भाज्या बनवते। जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला ना घरगुती साहित्यामध्ये खूप छान छान अशा रेसिपी बघायला मिळतील। आता हे गाजर सुद्धा आपण काढून घेऊया। साहित्य घेतलं होतं लोणच्यासाठी ते सर्व आपण तेलावर परतवून घेतलंय। आता हे थोडंसं हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण फोडणी देणार होतो। हे गाजर बघू शकता, हे गाजर सुद्धा मस्त असं आपण तेलावर परतवून घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे मिरची देखील बघू शकता, आणि ही आपण आलं घेतलं होतं ते सुद्धा आपण असं सर्व हे साहित्य हे परतवून घेतलं, जेणेकरून ह्याला बुरशी येऊ नये लोणच्याला, त्यामुळे लोणच्याची टेस्ट आहे ती अधिक वाढते। आता 2 लिंबू घेतले होते, त्यात लिंबूचा मी रस काढून घेतलेला आहे वाटीमध्ये। आता तुम्ही म्हणतील की हा लिंबूचा रस असा का, तर मी जे गावठी लिंबू असतात हिरवे त्याचा हा लिंबू घेतले होते, तुम्हाला मी दाखवले होते त्याचा रस आहे। तुम्ही मार्केटमध्ये पिवळे लिंबू येतात ते वापरले तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे मी जे राईचे गोळे भाजले होते त्याची राईची आपण पावडर करून घेतली आहे, अशी जाडसर मागे पुढे बटन करून ह्याची पावडर रेडी करून घेतली आहे। त्याचप्रमाणे मेथी आपण जी घेतली होती ती सुद्धा भाजलेली आणि त्यानंतर थंडी झाल्यानंतर आपण मिक्सरला ही जाडसर अशी याची पावडर करून घेतली आहे। आता हे आपल्याला पूर्ण थंड करेपर्यंत आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्या तोपर्यंत मी तेल आहे हे गरम करून घेते। लोणचं पाण्यासाठी मी तेच पातेलं घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल होतं ते शिल्लक होतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी अर्धा पेला तेल घातले। तेल आहे गरम करून घेतलेले, आपल्याला ते जास्त कुठली भांडी न लागता आपण हे लोणचं बनवणार आहोत। तेल आहे ना हे आपल्याला कडकडीत असं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, कारण लोणच्याला तुम्ही जेवढं तेल कडकडीत गरम करतील तेवढं लोणचं आहे हे टिकून राहतं। त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे लोणच्याला बुरशी देखील येत नाही। आता हे बऱ्यापैकी आहे ना, हे तेल आहे खूप मी गरम करून घेतलं आहे। आता मी इथे गॅस बंद करते आणि थोडंसं आपलं इथे तेल आहे हे थंड करून घ्यायचं आहे। तेल आहे ना थोडंसं मी थंड करून घेतलं आहे, जास्त सुद्धा आपल्याला एकदम थंड करायचं नाही, कारण इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि फोडणीसाठी आपण इथे घालणार आहोत मेथी। मिक्स करून घेऊया। 1-8 मिनिटांसाठी तेलावर ही फोडणी दिल्यानंतर इथे आपल्याला घालायचे हिंग पावडर। मिक्स करून घेऊया। कडकडीत तेलामध्ये आपले कुठलेच पदार्थ आपण ह्याच्यामध्ये घालायचे नाही, जेणेकरून हे जे आपण पदार्थ घालतो ना ते लगेच मग करपण्याची शक्यता असते आणि लोणच्याला ना कडवटपणा येतो। त्याचप्रमाणे लोणचं आहे हे खायला चांगलं लागत नाही, टेस्ट आहे ह्याची उतरते, कारण मसाल्याचा कलर आहे हा पूर्ण चेंज होऊन जातो। त्यासाठी हे सर्वात महत्त्वाची टीप आहे। त्याचप्रमाणे इथे आपण घालणार आहोत हळद। हळदसुद्धा मिक्स करून घेऊया। इथे आपण राईचे गोळे घेतले होते ते सर्व घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। आता इथे ना राईचे गोळे टाकल्यानंतर सुद्धा मी तेलावर हे परतवून घेतलेले आहेत। इथे ना कडकडीत तेलामध्ये राईचे गोळे सुद्धा टाकायचे नाही, कारण आपण राईचे गोळे कसे ऑलरेडी आपण भाजून घेतो आणि त्याच्यानंतर कसं त्याची बारीक पावडर होते आणि तेलामध्ये एकदम टाकली तर ती करपण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे जेवढं नॉर्मल तेल होईल ना त्यानंतर हे सर्व आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। आता मिरची पावडर इथे मी जवळजवळ हे 3 चमचे घेतले होते, तर तुम्ही ना जसं तुम्हाला तिखट लागेल ना जशी त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर करू शकता। हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी घरगुती आणि मोजक्या साहित्यामध्ये हे लोणचं आहे हे रेडी होते। खूप चविष्ट बनतं आणि तोंडी लावण्यासाठी तर एक नंबर असं हे लोणचं बनतं। आता हा सर्व मसाला आहे हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर इथे मीठ घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पातेलं आहे ना हे बऱ्यापैकी गरम आहे अजून, तोपर्यंत सर्व हा मसाला आहे हा व्यवस्थित भाजला जातो तेलामध्ये बघा, आणि हा चांगला असा मिक्स करून घेते। हा बघू शकता दिसायला हा तुम्हाला कोरडा मसाला दिसतो, पण ह्याच्यामध्ये आपण जेवढं साहित्य भाजलं होतं ना त्याच्यामध्ये ना सर्व जे आपण मिरची वगैरे भाजली होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल शिल्लक असतं भाजताना। त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आहे ना ते एकदम आपण टाकायचं नाही आहे, जसं लागेल ना त्याचप्रमाणे आपण तेलाचा वापर करायचा। पण इथे जवळ ना मोठे 2 पेले भरून इतकं तेल तर नक्कीच लागतं। ते 1 पेला आपण ज्या मिरची वगैरे गाजर वगैरे ज्यावेळेस आपण तेलावर परतवलं तेव्हा ते 1 पेला लागलं। त्याचप्रमाणे अर्धा पेला आपण फोडणीसाठी घेतलं आहे आणि जो अर्धा पेला आपल्याला लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतेच। आता मसाला बघू शकता हा मिक्स झालेला आहे। आता इथे आपल्याला घालायचं आहे लिंबूचा रस आणि पुन्हा आपल्याला हा मसाला आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा मसाला ना पूर्ण रेडी झालेला आहे। आता हा थोडासा अजून पातेलं आहे ना हे गरम आहे, तर आपल्याला हे पूर्ण हा मसाला आहे हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। लोणच्याचा मसाला आहे हा रेडी झाला आहे, पूर्ण मी थंड करून घेतलेला आहे। थंड केल्यानंतर जे आपण आलं घेतलं होतं, आलं मिरची त्याचप्रमाणे आंबी हळद आहे गाजर आहे हे सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। सर्व साहित्य घातल्यानंतर इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लोणचं बघा मिक्स करताना त्याला ना जेव्हा टेस्ट येते आणि त्याचप्रमाणे सुवास येतो ना इतका सुंदर येतो या लोणच्याचा आणि दिसायला देखील खूप छान वाटतो। आता सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते। लोणचं आहे हे मी मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आता ते इथे ना लोणचं आहे आपल्याला थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे। आता इथे 1.5 पेला मी जवळजवळ हे तेल घातलेलं आहे, बघू शकता हे व्यवस्थित अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे। पण आता हे लोणचं आहे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटलं तर इथे तुम्ही पुन्हा मिठाचा वापर करू शकता। मी थोडंसं मीठ वगैरे घालायचं आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी जेवढं प्रमाण टाकलं होतं तेवढं परफेक्ट आहे, पुन्हा मला मीठ घालायची आवश्यकता लागणार नाही आहे। आता हे लोणचं आहे इथे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, जवळजवळ 1-2 तासासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत। पूर्ण हे लोणचं आहे आपल्याला थंड करून घ्यायचं, त्यानंतर आपण भेटूया। लोणचं आहे ना हे मी थंड करून घेतलं आहे। आता बघू शकता इथे लोणचं थंड झाल्यानंतर ना इथे तेल बऱ्यापैकी हे खाली राहतं। त्याचप्रमाणे इथे ना आपण जेव्हा काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरतो ना तेव्हा सुद्धा बऱ्यापैकी लोणचं आहे 2 दिवसानंतर मुरल्यानंतर हे तेल आहे हे वरती येतं। त्याच्यामुळे इथे ना आपल्याला आता तेल घालायचं। तेल म्हटलं तर मी बऱ्यापैकी अर्धा कप जवळजवळ हे तेल गरम करून घेतलं आहे, कडकड गरम केलं, त्यानंतर हे पूर्ण मी थंड करून घेतलेलं आहे। लोणचं भरल्यानं ते सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते। जेव्हा आपण लोणचं भरतो तेव्हा काचेच्या बरणीमध्ये भरा, स्वच्छ घासून धुवून उन्हामध्ये सुकवून घ्या। आता इथे ना मी एक चिनी मातीची बरणी घेतली आहे, त्याचप्रमाणे एक काचेची बरणीसुद्धा घेतलेली आहे। अशा
लहान लहान मी बरण्या भरणार आहे. इथे ना तर तात्पुरता खाण्यासाठी मी थोडंसं लोणचं आहे हे आपण बाहेर ठेवणार आणि जे काही आपल्याला वर्षभर टिकवायचं असेल तर आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून किंवा तुमच्याकडे काचेची बरणी नसेल तर प्लॅस्टिकची बरणीसुद्धा स्वच्छ घासून सुकवून ठेवा. चांगल्या जाड ह्याचं प्लॅस्टिक असेल अशा बरणीमध्ये तुम्ही भरा आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रीजमध्ये वर्षभर हे लोणचं टिकून राहतं. असं पण बाहेर ठेवलं तरीसुद्धा हे लोणचं टिकून राहील. पण ह्याच्यामध्ये आपण गाजर घातलं आहे. गाजरमुळे कसं असतं हे फ्रीजमध्ये लोणचं ठेवेल तेवढं अतिउत्तम. तेवढं ना त्या लोणच्याचा जो टेस्ट आहे ना तशीच्या तशी टिकून राहते. त्याचप्रमाणे जेवढं साहित्य घातलं तेवढं हे लोणच्यामध्ये कडक राहतं आणि खूप सुंदर असं हे लोणचं टिकून राहतं वर्षभर. तर आता हे सर्व लोणचं आहे हे मी काचेच्या बरणीत भरून घेते आणि हे लोणचं त्यानंतर भरल्यानंतर कसं झालं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सगळ्यांना आवडेल असं हे लोणचं आहे हे रेडी झालेलं आहे. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला लोणच्याची रेसिपी दाखवली. थंडी विशेष मिक्स आपण हे लोणचं भरलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि हाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर कोणी नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे थंडी विशेष मिक्स लोणचं कसं बनवायचं ते माहिती मिळेल. मी लोणचं ह्या बरणीमध्ये भरून घेतलं आहे. आता इथे आपल्याला लोणचं टिकून राहण्यासाठी जे आपण तेल गरम केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता तेल घालताना पण सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला खूपसुद्धा तेल घालायचं नाही आहे. तर लोणचं आपल्याला म्हणजे लोणच्याच्या वर येईपर्यंत आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने हे लोणचं आहे हे आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि हे लोणचं आहे हे थोडंसं असं दाबल्यानंतर हे तेल आहे हे बऱ्यापैकी वरती येतं. हे बघा बघू शकता इथपर्यंत आपल्याला तेल टाकायचं. तर हे लोणचं आहे हे मुरू द्या आणि त्यानंतर तुम्ही हे खायला घेऊ शकता. आता हे तेल आहे मी घातलेलं आणि त्याच्यानंतर हे असं दाबून घेतलं. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता बऱ्यापैकी हे तेल आहे ना हे वरती येतं. लोणचं खूप छान मुरलं जातं. लोणचं आहे हे रेडी झालं आहे आणि खूप सुंदर झालं आहे. आता लोणच्याची सर्वात दुसरी गोष्ट महत्त्वाची ते पण तुम्हाला सांगते की लोणच्याचे आपण ज्यावेळेस झाकण लावतो ना त्यावेळेस ना लोणच्याच्या ह्या कॉर्नरला असं तेल लागतं किंवा लोणचं असं दिसू शकते. हे बघा त्या सर्व बरण्या आहेत ना ह्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर इथे एक छोटासा नॅपकिन वगैरे बांधून घ्यायचा जेणेकरून ह्याच्यामध्ये काही कीटक वगैरे जाऊ शकत नाही आणि हवा देखील लागत नाही. त्याच्यामुळे ही लोणच्याची जेवढी तुम्ही काळजी घेतील ना तेवढं हे लोणचं व्यवस्थित टिकलं जातं. तर अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.